आज आपण ह्या तळायच्या मिरच्या आहेत ह्या मी धुवून स्वच्छ घेतल्यात. ह्या तळणार आहे तर अजिबात तिखट नसतात ह्या मिरच्या. त्यासाठी ते बेसन पीठ त्यामध्ये खाली मी आता याच्यात खाली टाकले, त्याच्यामध्ये दिसत नाही. लाल तिखट थोडंसं टाकले एकदम. आता मिरचीला चव येण्यासाठी थोडं लाल तिखट, जिरी, हळद आणि आता मीठ टाकून घेणार आहे. आणि मिरचीमध्ये मी चिरून घेणार आहे ही. आणि याच्यात म्हणजे थोडंसं पाणी काढून म्हणजे पाणी टाकून थोडंसं बेसन पीठ आपण वडापाव करतो ना तसं काढून घ्यायचं आहे भज्यासारखं पीठ आणि मग त्यात बुडून हे तळणार आहे. तर आता ह्या मिरच्या मी चिरून घेते पहिल्यामध्ये. आणि ही मिरची अशी एका साईडने चिरून घ्यायची आहे. इकडल्या साईडने नाही चिरली, एका साईडनेच असं म्हणजे याच्यात बेसन पीठ आपल्याला भराय ना. असे सगळ्या मिरच्या मी चिरून घेते आता अशा प्रकारे मी हे करून घेतलंय. पाहू शकता इथे जास्त पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही, असे कन्सिस्टन्सीमध्ये काढून घेतले. आता यामध्ये मी मिरच्या टाकून घेतल्यात. लागण अशा मी त्यात मिक्स करून तळणार आहे. आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि इथे पाहू शकता अशा प्रकारे मी ह्या मिरच्या मिक्स करून घेतल्यात बेसन पिठामध्ये. आणि हे पाहू शकता आतमध्ये पण असं बेसन पीठ मी भरून घेतलेलं आहे मस्त. आता एक मिरच्या पण तळून तेलामध्ये सोडून पाहूया. तेल मस्त गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी काय केलं तर थोडासा सोडा टाकला होता, त्याच्यामुळं बेसन पीठ मस्त फुगले. तुमच्या मनावर आहे, टाकायचं असं टाकू शकता आणि नाही बी टाकला तरी चालेल, तसं काही नाही. आणि अशाच पद्धतीने आता बाकीच्या मिरच्या मी सोडून घेते. आणि अशा पद्धतीने सगळे मिरच्या तळून घेतलेले आहे. आणि कशा वाटल्या मिरचीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि अशा पद्धतीने मिरच्या तळायच्या मिरच्या ह्या तिखट नसतात, तळून पहा, खूप छान लागतात. आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा. धन्यवाद.